रे माझा मित्वाचा आजचा म्हणजे 17 डिसेंबरचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आता इथे आपल्याला दत्तगुरूंचा कार्यक्रम दाखवलेला आहे, जो की पादुका घरी आलेला असतात. आता ईश्वरी जे आहे तर ते डोळ्याने इशारे करून अर्णवला सांगत असते, हात जोडा आणि इथे येऊन उभा राहा. आता इतक्यातच राजेश येतो. राजेश आणि अंजली दोघंजण तिथं दर्शनाला येतात आणि आता राजेश मनात म्हणत असतो की देवा, माझ्यासारख्या पापी माणसाची सुद्धा किती काळजी आहे रे तुला. पैशांची एवढी भयंकर गरज असताना चकाकणारं सोनं चक्क घरी माझ्या चालत आलंय, असं राकेश मनामध्येच बोलून खुश होत असतो. इकडं अर्णव ईश्वरीकडे बघत असतो आणि तो तिच्याकडे बघून स्माईल करत असतो. आता आपण पाहूयात की पुढे अंजली आणि राकेश हे दोघंजण दर्शन घेतात. आता अंजली त्याच्या हातामध्ये फूल देते पादुकांना वाह म्हणून. आता राकेश जो आहे तर तो पादुकांवरती फूल वाहत असतो आणि फूल वाहत असताना तो अतिशय वाईट नजरेने त्या पादुकांना हा स्पर्श करतो, जेणेकरून या सोन्याच्या पादुका आपल्याला चोरायच्या आहेत असं तो मनात फील करत असतो. आता पादुकांच्या पाया पडण्याचं नाटक करतो सगळ्यांच्या समोर. याच्यानंतर वल्लरी आणि मामा हे दोघेही दर्शन घेतात. त्यानंतर आकाश दर्शन घेतो. त्यानंतर आजी दर्शन घेतात. आता हे सगळं आहे ते म्युझिकली आपल्याला दाखवले आहे. गुरुदत्तांचा नामघोष साईडला होत असतो. छान असे गाणे लावलेले असतात आणि सगळं मंगलमय वातावरण दाखवलेलं आहे, एकदम भक्तिमय. आता राकेश मनात विचार करत असतो की एवढे सगळेजण लोक घरात असताना या पादुका चोरायच्या कशा. आजी म्हणत असतात त्या लोकांना, आमच्यासाठी तुम्ही दत्तगुरूंचं रूपच आहात, तुमचे पाय आमच्या घराला लागले हे आमचं भाग्यच आहे, या ना बसा, असं म्हणून आजी आता सगळ्यांना बसवत असतात. आता ईश्वरीने जो केलेला प्रसाद आहे तर तो सगळ्यांना दिला जातो आणि राजाचं संपूर्ण लक्ष त्या पादुकांवरतीच असते की त्या पादुका आता कशा चोरायच्या आणि कधी चोरायचे हे तो सगळं बघत असतो. आता ईश्वरी येते आणि त्या सगळ्या लोकांना प्रसाद देते शिऱ्याचा. आता ते सगळेजण प्रसाद खातात आणि खूप आनंदात होतात की त्यांना तो प्रसाद खूपच आवडतो. ते म्हणतात वा काय छान केलाय प्रसाद. आजींना सांगत असतात, आजी प्रसाद फारच छान केलाय. तितक्यात अंजली ईश्वरीकडे बोट करून म्हणते, ईश्वरीने केलाय हा प्रसाद. ही ईश्वरी म्हणजे अर्णवची बायको. तर ते माणसं म्हणतात की प्रसाद खूपच मनापासून केलाय हां. तर लगे अर्णव सांगायला लागतो, ॲक्च्युली तिने ना काल रात्री रवा भाजला हे सगळं सांगणार असतो. तेवढ्याच ईश्वरी त्याला ओ म्हणून गप्प करते. आता आजी त्या म्हणतात, स्वामी इथे येणार आहेत असं सांगितलं होतं, तर ते कधी पोचतील. ते लोक म्हणतात, स्वामी दत्तस्थानावरून चालत निघतील. पूजा याच ठिकाणावरून ते आले ना की दत्तांच्या पादुकांना अभिषेक सुरू होईल. स्वामींच्या उपस्थितीतच स्वामींच्या पादुकांवरती अभिषेक होणार आहे. स्वामींचा आशीर्वाद मिळणार आहे या घराला. खरंच तुम्ही खूप नशीबवान आहात सगळे, असं म्हणल्यानंतर आजी म्हणतात, खरंच माझी अनेक वर्षांची इच्छा आज पूर्ण होणार आहे. माझं भाग्य थोर आहे की डोळे मिटायच्या आतमध्ये हा प्रसंग मला बघायला मिळणार आहे. स्वामींच्या मुखातून दत्त महाराजांचीच वाणी आम्हाला ऐकायला मिळणार आहे, असं म्हणल्यानंतर तो माणूस म्हणतो, खरं आहे आजी, स्वामींचे शब्द खरे झाल्याशिवाय राहत नाहीत, हा आमचाही अनुभव आहे तो. तर मामा फक्त म्हणतात, आई स्वामी. तर आजी म्हणतात, अरे येतील तेव्हा दर्शन होईलच की. तर मामा म्हणतात, चला तुमच्या सगळ्यांची भोजन व्यवस्था मागे लॉनमध्ये केली या, असं म्हणून म्हणतो की आकाश त्यांना घेऊन चल. आता सगळेजण जेवणासाठी तिथून निघून जातात. आता फक्त तिथं राकेश जो आहे तर तो एकटाच उरतो. आता आजी म्हणत असतात की सगळ्या गोष्टी अगदी काही साग्रसंगीत पार पडल्या. आता उद्याचा एकदा अभिषेक यथास्थित पार पडला म्हणजे सगळं काही पूर्ततेच लागलं म्हणायचं, असं आजी म्हणत असतात. त्यावर मामा म्हणतात, अगं आई तू ईश्वरीवरती सगळं सोपवलंच ना, माता निश्चिंत राहा. काय अंजली म्हणते, हो आजी, ईश्वरी आहे म्हणजे सगळं काही व्यवस्थित पार पडेलच. आता ईश्वरी छान स्माईल करत असते. तिला कौतुक वाटत असतं की आजीने तिच्यावरती किती विश्वास ठेवला आहे म्हणून. आणि नेहमीप्रमाणे वल्लरीचं तोंड घाण झालेलं असतं. आता मामा जे आहे ते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं म्हणून नमस्कार करतात आणि आता तिथून सगळेजण निघून जातात. वल्लरीने तिथून निघायच्या आधी दत्तगुरूंना प्रार्थना केलेली असते की आजींचा आशीर्वाद जो आहे तो असाच माझ्यावरती कायम राहू दे, त्यांचा विश्वास माझ्यावरती कायम राहू दे म्हणून. आता पुढे आपण पाहतोय रात्र झालेली असते आणि ईश्वरी दिव्यामध्ये तेल घालत असते आणि तिला हे सगळं आठवत असतं की आजी म्हणालेल्या असतात की चिंटू, तू आणि ईश्वरींनी हा अभिषेक करायचा आहे हां दत्तगुरूंच्या पादुकांवरती, आणि हे जनपद मिळावं ही सात्विकाची इच्छा होती, पण ती जिवंत असापर्यंत हे सगळं काही मिळालं नाही. एकदा दत्तपादुका आपल्या घरात येऊन गेल्या की सगळं अगदी मंगलमय होईल. आणि पुढे ईश्वरीला आठवतं की आजी म्हणतात की या सोहळ्याचं कसलीही चूक होऊ नये, हे सगळं पाहण्याचं काम तुझं आहे, कारण हा राजे शिर्क्यांच्या इब्रतीचा प्रश्न आहे.
तेव्हा तो हे सगळं करशील ना असं म्हणल्यानंतर ईश्वरीने सर्व जबाबदारी घेतलेली होती. हे सगळे मुहूर्त चुकायला नको आहे, सूर्योदय होण्याच्या अगोदर हे सगळं व्हायलाच हवं आहे, नीट लक्षात ठेव. ईश्वरी म्हणते हो आजी सगळं मी काही लक्षात ठेवी ना आजी, आता ठीक आहे म्हणतात आणि तिथून निघून जातात. आता आपण पाहतोय की ईश्वरी आजीनं हो म्हणून तिथून निघून जाते. आता ईश्वरी जशी जाते तसंच राकेश लगेच तिथे येतो आणि राकेश पहिल्यांदा आजूबाजूला सगळीकडे पाहतो की आता इथे कोणी मला पाहत तर नाही ना. आता हे सगळं बघितल्यानंतर राकेश जो आहे तो त्या पादुकांच्या जवळ येतो आणि त्या पादुकांकडे अगदी क्रूर नजरेने पाहत असतो की जसं काय त्याला आता ह्याची चोरीच करायची म्हणून. राकेशची नियत जी आहे तर ती अतिशय खोटी दाखवली. राजेश म्हणत असतो की भोळ्या भाविकांसाठी ह्या पादुका आहेत देवाच्या, पण माझ्यासाठी हे फक्त 24 कॅरेट सोनं आहे असं राजेश म्हणून त्या पादुकांकडे बघत असतो. आणि आता त्या पादुका चोरायच्या असतात. पुढे राजेश म्हणतो की याला म्हणतात खरी देवाची खरी कृपा दृष्टी असं म्हणून तो पादुकांच्या पाया पडतो. आता आपला असतो आता ईश्वरी झोपेतून उठते, आंघोळ वगैरे करून येते आणि म्हणते की लवकर तर उठली मी, पण आता आजीनं शिकायत करण्याचा एक मोकासुद्धा देणार नाही मी असं ईश्वरी म्हणत असते. आणि आता ती इकडे बघते तर अर्णव बेडवरती आरामात झोपलेला असतो. आता अर्णवकडे बघते ती आणि बघतच राहते आणि पुढे म्हणते ईश्वरी म्हणते किती गोड दिसतोय भडकोचंद, आणि म्हणते की आलेला गुस्सा हवेतच विरून जाईल असं ती अर्णवकडे बघून म्हणत असते. आता याच्यानंतर आपण बघतोय की ईश्वरी कंटिन्यू त्याच्याकडे बघतच राहिलेली असते आणि पुढे म्हणते की परफेक्ट मॅच नाही आहे का मी तुमच्यासाठी असं अर्णवला म्हणत असते. आणि पुढे म्हणते की मी बघतेच तुम्ही तुमच्या मनातलं प्रेम मला कसं व्यक्त करत नाही येते असं ईश्वरी अर्णवशी बोलत असते. आता अर्णव तर गाढ झोपेत असतो आणि ईश्वरी एकटीच तिच्याशी बोलत असते. ईश्वरी तिच्या खोलीमध्ये असलेल्या गणूबाप्पाकडे येते आणि त्याच्यासमोर हात जोडून उभी राहते आणि म्हणते की गणूबाप्पा तुझी कृपा दृष्टी असू दे माझ्यावरती. आणि पुढे म्हणते की आज माझ्या हातून सगळं काही नीट पार पडू देत, कारण आज दत्तगुरूंच्या पादुकांवरती अभिषेक असतो. पुढे ईश्वरी म्हणते की म्हणजे आजी खुश होतील आणि त्यांचा वरचा माझा जो राग आहे तर तो निघून जाईल असं ईश्वरी गणूबाप्पाच्या समोर हात जोडून म्हणत असते. आता आपण पाहतोय की ईश्वरी आता तिथून निघून खाली हॉलमध्ये निघून जात असते आणि इकडे राजेश जो आहे तर तो झोपेतून उठून त्या पादुकांना हात लावत असतो. इतक्यातच त्याला दरवाजा उघडल्याचा आवाज येतो. तर वर ईश्वरी जी आहे तर ती वरच्या रूममधून तिचा दरवाजा उघडून खाली येत असते. आता राजेश पटकन पळत जातो आणि सोप्याच्या मागे लपतो आणि पाहत असतो की कोण आलंय म्हणून. आता इतक्यातच ईश्वरी जी आहे तर ती खाली हॉलमध्ये येते आणि तिला सांगितलेलं असतं आजीने काल की दुर्वा आणि गोमूत्र सगळ्या घरामध्ये शिंपडायचं म्हणून. आता ईश्वरी त्या पादुकांच्या इथे येते, हात जोडते, म्हणतो की काही झालं तर मी इथे आहे हे हिला कळता कामा नये, या लागलेली दिसत असते. आता लगेचच राकेश या सोप्यावरून त्या सोप्याच्या मागे असं काहीसं हॉलमध्ये त्या लपत पळत असतो, कारण हॉलमध्ये संपूर्ण अंधारा असतो. राजेश तिचा लपला हे ईश्वरीच्या लक्षात सुद्धा येत नसते, कारण अंधार सोप्यावरून त्या सोप्याच्या मागे लपत असतो. आता तो जिकडे जिकडे लपेल तिकडे ईश्वरी गोमूत्र शिंपडण्यासाठी येतच असतो. अखेर राजेश जो आहे तो थकलेला असतो इकडून इकडे करताना, आणि ईश्वरी जी आहे तर ती अख्ख्या घरभर गोमूत्र शिंपडत असते. आता आपल्याला हा म्युझिकल थरार दाखवलेला आहे की राजेश हा कसा हॉलमध्ये लपत असतो आणि पुढे म्हणतो की अरे यार ही तर याच दिशेने येते, म्हणून राजेश पुन्हा दुसरीकडे जाऊन पुन्हा राजेश लपतो त्या ठिकाणी. पुन्हा ईश्वरी येते, अशी ही सगळी धावाधाव सुरू असते. राकेश आता एकदाचा वाचतो, एकदाचा लांब जाऊन थांबतो हॉलमध्येच आणि म्हणतो बापरे वाचलं बाबा एकदाचा असं राजेश म्हणून लपून बसतो. आता ईश्वरी सगळीकडे गोमूत्र शिंपडते. तिथून वरून अर्णव येतो आणि अर्णव म्हणतो मी सिंदूर, म्हणून अर्णव खाली येतो. ईश्वरी म्हणते तुम्ही कशाला खाली आलात म्हणून. अर्णव म्हणतो की अरे मी सुद्धा लवकर उठून राहतो म्हणून मी अलारामसुद्धा सेट केले होते, पण काय झालं की ते वाजलेच नाहीत. त्यावर ईश्वरी म्हणते काही हरकत नाही आहे सर, तुम्ही जाऊन झोपा, मला अजून अभिषेकाची तयारी करायची आहे म्हणून. आता अर्णवचं सुद्धा लक्ष त्या पादुकांकडे जातो, तर पादुका तर सही सलामत असतात आणि हे सगळं राजेश जो आहे तर तो एका भिंतीच्या आड लपून ऐकत असतो आणि म्हणत असतो हा अर्णव कशाला इथे आलाय म्हणून. त्यावर अर्णव म्हणतो की काही तुला हेल्प लागली तर मला सांग. ईश्वरी म्हणते सर काही हेल्प लागणार नाही, तुम्ही जाऊन झोपा, सकाळी 6 वाजता मी तुम्हाला उठवते. आता अर्णव बरं म्हणतो आणि आता अर्णव वरती चाललेला असतो शिड्यांवरून. इतक्यातच राजेच्या हातून तिथे असलेला एक फ्लावर पॉट जो आहे तर तो खाली पडतो. आता अर्णवच्या लगेच हे लक्षात येतं की काहीतरी आवाज झाला आहे म्हणून. अर्णव एकदम संशयाने पुन्हा खाली येतो आणि त्या दिशेने जातो जिकडून आवाज येत असतो. ईश्वरीचे काही लक्ष नसतं, ईश्वरीचं लक्ष फक्त पादुकांची सेवा करण्यातच असतं. आता आपण पाहतोय की अर्णव जो आहे तर तो त्या दिशेला जातो जिकडून त्याला आवाज आला येतो. आता राजेश म्हणतो की मी तर इथे पळूनही जाऊ शकत नाही आणि मी दिसन नाही याला,
आज अडकलो मी चांगलाच. मी असा राजेश मनात विचार करत असतो का नसती जर तो पळाला तर या दोघांना स्पष्ट दिसेलच तो. असा स्वतःचं शरीर अगदी तो कोंडून घेऊन एका जागी उभारतो. आता अर्णव तिच्यापर्यंत पोहोचणार इतक्यातच ईश्वरीचं त्याच्याकडे लक्ष जातं आणि ईश्वरी म्हणते की सर. आता अर्णव थांबतो आणि आता ईश्वरी म्हणते सर काय झालं, तुम्ही झोपायला गेला नाहीत का म्हणून. अर्णव म्हणतो कसला तरी आवाज आला ग दार उघडण्याचा वगैरे, मामी उठली आहे का. तर ईश्वरी म्हणते नाही सर 3 वाजलेत अजून सगळेजण झोपलेलेच आहेत असं ईश्वरी त्याला सांगत असते. आणि पुढे म्हणते की तुम्ही इथून जाऊन झोपा सर, मी सकाळी 6 वाजता तुम्हाला उठवते. तर अर्णव म्हणतो की नाही नको मी सिंदूर, मी आता झोपत नाही, मी आता फ्रेश होऊन येतो हां ओके असं ईश्वरी. नंतर ईश्वरी म्हणते हो. अर्णव म्हणतो मला ब्लॅक कॉफी देशील का प्लीज विदाऊट शुगर. ईश्वरी म्हणते हो देते हां. आता असं म्हणल्यानंतर अर्णव पुन्हा फ्रेश होण्यासाठी वरती निघून जातो आणि राजेशला वाटतं चला सुटलो आपण एकदाचा म्हणून. आता पुढे आपण पाहतो ईश्वरी अर्णवसाठी ब्लॅक कॉफी बनवते आणि ती वरती घेऊन जाते अर्णवच्या रूममध्ये त्याला ब्लॅक कॉफी देण्यासाठी. इतक्यातच राजेश जो आहे तर तो बाहेर येतो आणि पाहतो तर ईश्वरी आहे तर ती वरच्या रूममध्ये गेलेली असते. आणि आता तो त्या पादुकांच्या जवळ येतो. आता त्याच्या लक्षात येते की हॉलमध्ये कुणीही नसतं आणि आता तो म्हणतो की आज माझं नशीब अतिशय जोरावरती आहे म्हणून, हे यात तर काही शंकाच नाही असं राजेश म्हणत असतो. आता हा राजेश पादुकांच्या जवळ येतो, पादुका हातात घेतो आणि बराच वेळ आपल्याला त्या पादुका दाखवल्या. त्यानंतर हा जो राजेश आहे त्या पादुकांच्या पाया पडतो आणि म्हणतो देवा आहेस रे बाबा तू असं म्हणून त्या पादुकांच्या पुन्हा पाया पडतो. आणि इथेच हा सीन संपलेला आहे. दुसरा सीन आपण पाहतोय की आता सकाळ झालेली आहे आणि ईश्वरी जी आहे तर ती सगळी अभिषेकाची तयारी करून त्या पादुकांच्या जवळ येते आणि पाहते तर तिथे पादुकाच गायब असतात. आता हे बघून ईश्वरी इतकी घाबरते की तिच्या हातातलं पूजेचं ताट दणकन जोरात खाली आपटतं. आता आपण पाहतोय ताटात पडल्याचा इतका जोरात मोठा आवाज होतो की घरातले सगळेजण धावतच येतात की काय झालं म्हणून. अंजली आकाश मामा वल्लरी आणि अर्णव सगळे काही पळत आलेले असतात. वल्लरी म्हणते अशा कशा गायब झाल्या पादुका, कारण ईश्वरीने तिकडे बघून म्हणालेली असते की अरे पादुकाच गायब झाल्यात म्हणून. आता वल्लरी लागते तमाशा करायला. इतक्यात राजेश जो आहे तर तो पळत लगी येतो आणि त्या पादुकांच्या समोर जातो आणि म्हणतो दत्तगुरूंच्या पादुका गायब झाल्या. आणि इथेच हा भाग संपलेला आहे. उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की वल्लरी ईश्वरीला जाब देत असते की खरं सांग पादुका कुठे आहेत म्हणून. आणि राजेश म्हणत असतो की तुम्ही ईश्वरीजींवरती असा का आरोप घेताय. तर वल्लरी म्हणते की हिच्या वडिलांना उपचारासाठी 8 लाख रुपयांची गरज आहे, मग हिने कशावरून पादुका घेतल्या नसतील म्हणून, हिनेच चोरल्यात. आता अर्णव जोरात ओरडतो की मॉमी स्टॉप इट म्हणून. अर्णव इतक्या जोरात ओरडतो आणि हॉलमध्ये येतो आणि म्हणतो की एवढा मोठा आरोप तू माझ्या बायकोवरती केलाच कसा. मला पूर्ण खात्री माझी बायको असं काम कधीच करणार नाही. त्यावर आजी म्हणतात अरे मग पादुका गेल्या कुठे. अर्णव म्हणतो आजी मला थोडा वेळ दे, चोर आणि त्याने चोरलेल्या पादुका दोन्हीही तुझ्या समोरच असेल. आता ईश्वरी सुद्धा म्हणते आजी गुरुजी याच्यात पादुका इथे असतील म्हणून. आता अर्णवचा संशय दाट असतो तो राजेशवरती आणि आता अर्णव रागाने राजेशकडे पाहत असतो. आता काय होईल पुढच्या भागामध्ये, अर्णव आणू शकेल का त्या दत्तगुरूंच्या पादुका. ते स्वामी जे आहेत तर ते अभिषेकासाठी येण्याच्या अगोदर पाहत राहा तू ही रे माझा मितवा आणि माझी आवडती सिरियल या माझ्या पहिल्या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.